सासूबाई, आज काय स्पेशल? अगं सुनबाई, बऱ्याच जणांनी पुरणपोळ्याच्या रेसिपीबद्दल विचारलं होतं. त्यांच्याकरता खास आज आपण लुसलुशीत पुरणपोळी बनवूया. या पाककृतीला लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम रात्रभर भिजवलेली चण्याची डाळ कुकर मध्ये घाला. त्यात पावपट पाणी घालून 4 शिट्या काढून घ्या. तोपर्यंत दुधात साखर आणि मीठ घालून साखर विरघळून घ्या. त्यात चण्याचं पीठ, मैदा आणि गव्हाचं पीठ घालून गरजेनुसार पाणी घाला आणि सैलसर मळून घ्या. तेल लावून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा. आता डाळ मस्त शिजलेली आहे. पॅन मध्ये काढून मॅशरनी चांगली मॅश करून घ्या. त्यातच गूळ आणि हळद घालून गॅसवर ठेवा आणि गूळ वितळेपर्यंत परतवा. चविष्ट होण्यासाठी आपण चिमूटभर मीठ घालूया. मग वेलची पूड आणि जायफळ पावडर घालून त्या मिश्रणात चमचा उभा राहीपर्यंत परतवा. मग हे पुरण थंड करून गोळे करून ठेवा. मळलेल्या पिठाचा गोळा करून सुकं पीठ लावून वाटी करूया. त्यामध्ये थंड पुरणाचा गोळा अंगठ्याने आत दाबून कडा व्यवस्थित बंद करून घ्या. मग हा गोळा थोडासा चपटा करून पिठात घोळवून घ्या. मग ह्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्या. पुरण एकदम कडेपर्यंत पसरलेला आहे. पोळी मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. सुकं पीठ जास्त वाटत असेल तर मऊ कपड्याने वरच्यावर पीठ अलगद काढून घ्या. पोळी छान फुगली की दोन्ही बाजूनी तूप लावा. तव्यावरनं काढून तूप आणि दुधासोबत गरमागरम सर्व करा. आपली लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदम भरगच्च पुरणपोळी बनवा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला नेक्स्ट बघायच्या ते सुद्धा कॉमेंट करा. धन्यवाद.